शेतकरी मित्रांनो, जय शिवराय। राज्य सरकारने राज्यातील शेतकऱ्यांचा पीक विमा हा मंजूर केला आहे। बऱ्याच शेतकऱ्यांच्या खात्यावर ही रक्कम जमा होते, परंतु काही शेतकऱ्यांचे 2-3 अकाउंट असल्यामुळे कोणत्या खात्यावर ही रक्कम जमा झाली हे शेतकऱ्यांना समजत नाही। तर पीक विमा अनुदान नुकसान भरपाई कोणत्या बँक खात्यात जमा होऊ शकतं, या संदर्भात घरबसल्या कसं चेक करता येईल याची सर्व माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहे। तर मित्रांनो, या व्हिडिओला सुरुवात करण्याआधी चॅनलवर तुम्ही नवीन आला असाल, चॅनलला सबस्क्राइब करून बाजूला असलेल्या बेल आयकॉनला नक्कीच प्रेस करून ठेवा, असेच महत्त्वाचे व्हिडिओ तुम्हाला भेटत राहण्यासाठी। तर आता ही रक्कम कशी जमा होईल, तुमच्या कोणत्या खात्याला आधार लिंक आहे हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहे। तर चला व्हिडिओ सुरू करूया। तर मित्रांनो, शासनाकडून मिळणारे पीक विमा किंवा इतर कोणत्याही योजनेचे पैसे आपल्या कोणत्या बँक खात्यात जमा झाले आहे हे तपासण्यासाठी एक सोपी आणि ऑनलाईन प्रक्रिया दिलेली आहे। तुम्ही घरबसल्या तुमच्या मोबाईलवर किंवा कॉम्प्युटरवर सुद्धा हे तपासू शकता। तर याच्या काही स्टेप आहेत, त्या स्टेप आपण या व्हिडिओमध्ये पाहूया। तर पहिली जी स्टेप आहे ती म्हणजे आधार कार्ड कोणत्या खात्याला जोडले आहे ते पाहायचे आहे। कोणतेही सरकारी अनुदान थेट आधार लिंक असलेल्या बँक खात्यावर जमा होते, त्यामुळे सर्वप्रथम तुमचे आधार कार्ड कोणत्या बँक खात्याला लिंक आहे हे तपासणं महत्त्वाचं आहे। तर यासाठी NPCI नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया ही एक केंद्र सरकारची अधिकृत वेबसाईट आहे। या वेबसाईटवर तुम्हाला जायचं आहे। त्यानंतर गेल्यावर कंझ्युमर या पर्यायावर तुम्हाला क्लिक करायचं आहे। त्यानंतर भारत आधार सीडिंग स्टेटस हा पर्याय निवडायचा आहे। त्यानंतर अकाउंट डिटेल्स वर क्लिक करायचं आहे। तुमचा आधार नंबर आणि कॅप्चा कोड जसा तसा टाकायचा आहे। तुमच्या मोबाईलवर एक 6 अंकी OTP येईल। तो OTP टाकून तुमचं आधार कार्ड कोणत्या बँक खात्याला लिंक आहे हे लगेच तुम्हाला त्या ठिकाणी दिसून जाईल। त्यानंतर दुसरी स्टेप, पेमेंट स्टेटस चेक कसं तपासायचं। तर आधार कार्ड लिंक असलेल्या खात्याची माहिती मिळाल्यानंतर तुम्ही पेमेंट स्टेटस हे तपासू शकता। PFMS पब्लिक फायनान्शियल मॅनेजमेंट सिस्टम या पोर्टलवर जायचं आहे। त्या ठिकाणी गेल्यानंतर नो युअर पेमेंट हा तुम्हाला पर्याय दिसेल। या पर्यायावर तुम्हाला क्लिक करायचं आहे। त्या पर्यायावर क्लिक केल्यानंतर तुमच्या बँकेचं नाव निवडायचं आहे। अकाउंट नंबर हा तुम्हाला 2 वेळेस टाकायचा आहे। कॅप्चा कोड जसा तसा टाकून पुन्हा एकदा तुमच्या मोबाईलवर एक 6 अंकी OTP येईल। तो OTP टाकून तुमच्या पेमेंटचं स्टेटस तुम्ही तपासू शकता। यामध्ये तुम्हाला राशनचे पैसे, पीक विम्याची रक्कम आणि इतर जमा झालेल्या अनुदानाची माहिती जसे की तारीख आणि रक्कम सविस्तरपणे पाहता येणार आहे। तर अशा प्रकारे सोप्या ऑनलाईन पद्धतीमुळे राज्यातील जे नागरिक आहेत, जे शेतकरी आहेत, त्यांच्या बँक खात्यात जमा झालेले अनुदान तुम्ही घरबसल्या सहज तुमच्या मोबाईलवर तपासू शकता। तर आता राज्य सरकारने DBT प्रणालीद्वारे, केंद्र सरकारने DBT प्रणालीद्वारे ज्याही योजना असेल या योजनेचे थेट आता रूपांतरण, हस्तांतरण शेतकऱ्यांच्या खात्यावर डायरेक्ट DBT प्रणालीद्वारे जमा केले जातात। मग शेतकऱ्यांची तारांबळ होऊ नये, तुमच्या खात्यामध्ये कोणत्या खात्यामध्ये ही रक्कम जमा झाली अशा प्रकारे तुम्ही घरबसल्या सुद्धा तुमच्या मोबाईलवर चेक करू शकता। तर मित्रांनो, आशा करतो व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल। व्हिडिओमधील जी माहिती आहे ही माहिती इन्फॉर्मेटिव्ह आहे हे नक्कीच कमेंटमध्ये कमेंट करून कळवायचं आहे। व्हिडिओ कसा वाटला, व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला नक्कीच एक लाईक करायचा आहे। अशाच प्रकारचे कामाचे महत्त्वाचे व्हिडिओज तुम्हाला सर्वात आधी भेटत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करून बाजूला असलेल्या बेल आयकॉनला नक्कीच प्रेस करायचं आहे।